गोंडे कसे लावायचे आपण ते सांगणार आहोत. या ठिकाणी मी 2-2 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे. इथं मी कोपऱ्यात नाही घ्यायचं, आपल्याला इथे घ्यायचं आहे, ह्या सेंटरला घ्यायचं आहे आपल्याला. इथं थोडासा भाग सोडायचा आणि इथून घ्यायचं आहे, इथून ते इथपर्यंत असं मी 2-2 इंचाचं अंतर घेतलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी खुणा करून घेतलेला आहे 2-2 इंचावरती. आता दोरे आपण अशा प्रकारे सुईमध्ये ओवून घेतलेले आहे. आपल्याला पहिलं काय करायचं आहे, सुईच्या साह्याने एक बिळ पाडून घ्यायचं त्याला, जेणे की आपला जो दोरा आहे ना तो व्यवस्थित जाण्यासाठी. त्याच्यावरती जड होते साडीवरती, कारण की साडी हलती त्या कारणामुळं. काढून घ्यायचे. साडीला कोणत्याही प्रकारची बिळ काढायची नाही. ज्यावेळेस आपल्याला लागेल त्यावेळेस आपण त्याला बिळ काढू शकतो. जिथे कमी असतं किंवा तिथून जात नाही या अशा वेळेस आपण काढू शकतो बिळ. हा टोटल आपण 500 दोऱ्यांचा एक झुपका करतो आपण, जेणे की ते छान होतं, जाड होतो. त्यामुळे या ठिकाणी आता कटरच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायचं आहे. माप तुम्हाला किती हवं आहे, लेंथ एवढी हवी एवढी घेऊ शकता, तुम्हाला इतकी हवी इतकी घेऊ शकता तुम्ही. इथून इथपर्यंत कट करून घ्यायचे. मी बोटांच्या साह्यानेच मेजरमेंट घेते. प्रत्येक वेळेस आपल्याला टेप घेऊन मोजू गरज नाही आहे इतकं परत मोजायचं. 2.5 इंचावरती राहते, जवळजवळ 2.5 इंचाचं राहते. आता कट करून घेतल्यानंतर मी गोल्डन दोरा होऊन घेतला आहे. असा एम्ब्रॉयडरी आरीवर्कचा जो दोरा असतो हा दोरा ह्याच्यातून होऊन घेतलेला आहे आणि यांनी पॅक करून घ्यायचे आता आपल्याला. याला 2 ते 3 वेळा असा राऊंड मारून घ्यायचा आहे. बॅक साईडने घालून काढून घ्यायचं व्यवस्थित. आपला या ठिकाणी पॅक झालं आहे. हे पण या लेवलला कट करून घ्यायचं आहे. गाठ मारून घ्यायची आता परत. आता सेम आपण 2 इंचावर घेतलं आहे, तर नेक्स्ट आपण 2 इंचावरती सोडून घेऊ. पुन्हा ती प्रोसेस आपण त्याने कसं बिळ मोड पटकन होतं आणि हे इझी जातं आपल्याला. ही साडी पातळ आहे म्हणून पटकन जातं. ऑदर काठापदरची जी साड्या असतात त्याला ते एवढं इझी जात नाही. हा 500चा बंच होतोय. तुम्ही 200चा करू शकता, 250चा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 500चा केल्यानंतर साडीला लुक पण छान येतो आणि व्यवस्थित दिसतं. या कारणाने मी 500चा दोऱ्याचा राऊंड करून घेते. तुम्हाला या ठिकाणी दिसत नसेल तर मी कवर काढून दाखवते. सेम आपण पुढची स्टेप करणार आहोत.
अशा प्रकारचे बघा गोंडे लावून घेतले ते सगळे. तुम्हाला इथे व्यवस्थित दिसतील, सोप्यावरती दिसत नाही, मी सोप्यावरती ठेवले जेणे की व्यवस्थित लावता येते या हिशोबाने. सर्व असेच करून घ्यायचे. इतकेच जाड ठेवायचे ते आपल्याला गोंडे. इतके जाड असल्यावरती गोंडा खूप सुंदर दिसतो. आणि मी हात फक्त इथून खाली 3 बोटं इतकंच अंतर घेतलं आहे मी बोटावरती घेते. त्यामुळे तुम्हाला जर टेपनी मोजायचं असेल तर ते पण दाखवते मी. 2 इंचाचा गोंडा आहे हा खाली. तसा वरून घेतला तर 2.25 येतो, जास्त नाही येत. मी इथूनच घेते. 2 इंचाचा गोंडा राहतो. 2.5 इंचाचा जर केला, याच्या जर 4 बोटांचा घेतलं माप आपण, तर हा गोंडा काही दिवसांनी असा वाकडा होतो, सरळ राहत नाही. त्यामुळं हे गोंडा असाच इतकाच ठेवायचा. 2 इंचाचा गोंडा. 2 इंच जरी साडीची लेंथ वाढली तर भरपूर वाढते. 3 इंचाचा वगैरे गोंडा घ्यायचाच नाही, तो व्यवस्थित होत नाही. आणि आपण बघा इथं बघा, आपण बरोबर 2 इंचाचा अंतर घेतलेला आहे. आपण इथे खून केली होती इथे, याच्या पुढं पण पुढं 2 इंच असे टोटल सगळे घेतलं आपण. 2-2 इंचावरती सगळं काम केलेलं आहे आपण. इथून इथं 2 इंच, इथं 2 इंच, परत पुढं 2-2-2 असे सगळे 2-2 इंचावर घ्यायचे. ते कोणाला जवळ हवा असेल तर तुम्ही 1-1 इंचावर घेऊ शकता. पण 2 इंचाच्या पेक्षा जास्त जर तुम्ही गोंडा घेतला लांब तर तो चांगला दिसत नाही साडीसाठी. डिझाईन वेगळी असेल तर तुम्ही अजून 2.5 इंचापर्यंत घेऊ शकता. जर डिझाईन वेगळी असेल तर ह्या सिंपल गोंडा हा 2 इंचावरतीच छान दिसतो. त्यामुळे तुम्ही 2 इंचावरतीच गोंडा घेता. करायला घ्या तुम्ही. वेगळे जास्त लांब गोंडे घेऊ नका, ते छान दिसत नाही. आणि हे खूप छान दिसतं. याच्यापेक्षा तुम्ही पातळ करू शकता. हा 500चा गोंडा झाला म्हणजे याच्यात थ्रेड पूर्ण 500 थ्रेड. आणि तुम्ही जर करता वेळेस तुम्ही 200चा पण करू शकता. 200 म्हणजे 400चा तुम्ही करू शकता. 200चा तुम्ही खूप पातळ होईल. आपण हा 500चा कसा होतो ते तुम्हाला दाखवते मी. आता हा मी जो ऊन घेतलेला आहे तर हे आपण असं करतो आणि असं डबल. इकडं माझा 250 राहतो आणि इकडं 250, असं टोटल मिळून हा 500चा झुपका तयार होतो. त्यामुळे घेताना तुम्ही काय करा की जर तुम्ही 200चं राऊंड मारले तर त्याचे 200 दुणे किती झाले 400 होतील. हे आपण 500 टोटल 500चं राऊंड आहे. हा 500चे दोरे हे दोन्ही साईडनी 500-500 होतात. आपण 250चे राऊंड केले होते, त्याचे डबल 500 झाले. हे अशा पद्धतीने आपण सगळे प्रकारचे गोंडे तयार केले. ते जिथं काही कमी जास्त राहिले तिथं कमी करून घ्यायचे. आपल्याला जास्तीचे दोरे असतात ना, जास्त दोरे वगैरे राहतील ते आपल्याला व्यवस्थित नंतर कट करून घ्यायचे चेक करून.